अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाचा सन 2025-26 अर्थसंकल्पावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पावर बोलत असताना अर्थसंकल्पाची रचना पाहिली तर फक्त ऐशारामात जीवन जगणाऱ्यांसाठी अधिक सुविधा आणि गोरगरीब जनतेसाठी फक्त वाटण्याची अक्षता अशा प्रकारचा या ठिकाणी आभास निर्माण होतोय। अध्यक्ष महोदय, निश्चितपणाने या महाराष्ट्र जनतेला सुखसुविधा देणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि मला वाटतं अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये अधिक जे गरजोई आहेत त्या पूर्ण करण्याची तरतूद करणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे। परंतु अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून महिला बाल विकास विभागाच्या आर्थिक वर्षाकरता 31,907 कोटीचा तरतूद केलेली आहे आणि त्याचबरोबर दुग्ध विकास विभागात अत्यल्प असा 5 कोटीची तरतूद केली आहे। याच्यावर दिसून येतं की अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण काम करत असताना मी या असं बोलत असताना कुठल्याही प्रकारचा दुबार उच्चार करणार नाही, मुद्दा मांडणार नाही आणि पुनरावृत्ती होणार नाही। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये आपण जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाची आताची समस्या आहे ती पाणी समस्या आहे आणि मला वाटते जी मुंबईमधल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलं किंवा जवळ स्लममध्ये गेलं तर आज लोकांची अत्यंत कठीण परिस्थिती आहे आणि अध्यक्ष महोदय, याचं कारण काय आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख देखील केलेला नाही। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मुंबई शहरामध्ये जवळजवळ 4,000 दशलक्ष लिटर पाणी आज आपल्याला मिळतंय, परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला 4,400 ते 4,700 दशलक्ष लिटरची पाण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं जर जवळजवळ आपलं जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर केवळ एक तलाव आपलं मध्यवर्ती एक जलाशय तयार झालं, त्याच्यानंतर आज मितीस एकही जलाशय तलाव अजून झालेलं नाही आहे। अध्यक्ष महोदय, येणाऱ्या काळामध्ये आज आपल्याला आजच्या तारखेला आपण जर पाहिलं तर 600 दशलक्ष लिटर पाणी कमी आहे आणि आज मुंबई शहरामध्ये प्रत्येक नगरसेवक असेल, आमदार असेल, लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण पाठपुरावा करत असताना केवळ खोटी उत्तरं दिली जातात। आश्वासन खरी गोम ज्या ठिकाणी आहे ती अशी आहे की मला वाटतं ज्या ठिकाणी 400 ते 600 दशलक्ष लिटर पाणी कमी आहे ते कुठेतरी पूर्तता करण्याची पावलं उचलणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, गारगाई हे जे जलाशय आहे त्याचं काम गेल्या जवळजवळ 2013 पासून तो प्रस्ताव चालू आहे आणि अद्यापर्यंत त्याला मंजुरी मिळाली आजपर्यंत प्राथमिक स्तरावर आहे। मला वाटतं या ठिकाणी आज हे जे गतिमान सरकार आपलं आहे, राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे आणि केवळ वन विभागाची वन्यजीवन विभागाची परमिशन त्या ठिकाणी मिळाली तर मला वाटतं त्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल आणि काम पूर्ण होईल, चालू होईल। अध्यक्ष महोदय, हे अतिशय गंभीर बाब मला वाटतं यात आजपर्यंत त्याला नवीन म्हणजे जलाशयाची निर्मितीची सुरुवात नाही झाली आहे। मग येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांना पाणी कसं मिळणार हा माझ्यासमोर प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये जर पाहिलं तर 40 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी झालेली सगळी व्यवस्था आहे आणि आज दिवसागणिक विकासाची कामं वाढत आहेत, लोकसंख्या वाढते आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढत असल्यामुळे पाण्याची मागणी सातत्याने निश्चितपणे वाढणार आहे। मग प्रशासन महाराष्ट्र शासन याच्याबद्दल काय दखल घेणार आहे, काय उपाययोजना करणार आहे हे खऱ्या अर्थाने कळणं गरजेचं आहे। माझी अर्थमंत्र्यांना विनंती आहे, येणाऱ्या या अर्थसंकल्पाचं उत्तर देतील त्याच्यामध्ये याचा उल्लेख करावा। माझी विनंती आहे की मुंबई शहरात राहणाऱ्या प्रत्येकाला जे आवश्यक असेल तेवढं तरी पाणी मिळावं अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये संपूर्ण विभागात मुंबईत आहेत, माझ्या रोज लोकांच्या एवढ्या अडचणी आहेत, एवढ्या तक्रारी येत आहेत आणि त्या पुऱ्या करू शकत नाही, त्यांच्यासाठी आपण न्याय देऊ शकत नाही, अशा प्रकारची गंभीर परिस्थिती पाण्याची झालेली आहे। अध्यक्ष